नमस्कार मित्रांनो, मी सखाराम डासाळकर. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या कास्टची व्हॅलिडिटी कशा प्रकारे काढायची. SC ST VJNT OBC आणि SCBC तसेच इतर कास्टसाठी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आपण कशा प्रकारे काढू शकतो, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, तो अर्ज कशा प्रकारे करायचा, अर्ज केल्यानंतर फाईल डाउनलोड करून ती कोठे दाखल करायची, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, सध्या व्हॅलिडिटी काढण्यासाठी जो ऑनलाईन फॉर्म भरण्यात येतो त्या फॉर्ममध्ये खूप साऱ्या चुका होत आहेत, ज्यामुळे तुमची व्हॅलिडिटी रिजेक्ट होण्याचे प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढलेले आहे. तुम्हाला 1950चा महसुली पुरावा जोडा अशी त्रुटी खूप साऱ्या व्यक्तींना येत आहे मित्रांनो. तर आमच्याकडे अशा खूप साऱ्या कंप्लेंट ज्या येत आहेत की व्हॅलिडिटी सर माझी व्हॅलिडिटी रिजेक्ट झालेली आहे, मला महसुली 1950चा पुरावा मागितलेला आहे, तो पुरावा माझ्याकडे नाही, आता मी काय करू शकतो. तर मित्रांनो, महसुली पुरावा म्हणजे काय. जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन त्या जमिनीचा खासरा काढू शकता, किंवा जर तुमच्याकडे खासरा नसेल तर जे घर आहे मित्रांनो, ते घर तुमच्या वडिलाच्या नावावर खूप दिवसापासून आहे, तर तुम्ही त्या घराचा जो PTR असतो किंवा नमुना नंबर 8 असते, ती जुनी नमुना नंबर 8 किंवा तुम्ही जुनी रजिस्ट्री तहसीलला जाऊन काढू शकता, ती सुद्धा सोबत जोडू शकता. नसता तुम्ही तुमचे आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा चुलता असेल, चुलत आजोबा असेल, यांचे जे प्रवेश निर्गम आहे त्यांची जन्मतारीख आहे ती 1950च्या अगोदर असलेली जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच तुम्ही प्रवेश निर्गम किंवा त्यांचे सर्व्हिस बुकही तुम्ही 1950चा पुरावा म्हणून इथे जोडू शकता मित्रांनो. या 4-5 गोष्टीपैकी तुम्ही तुमचा कोणताही एक पुरावा ते जोडू शकता. नसता तुम्ही त्याविषयी एक लेखी बॉन्डवरही तुम्ही देऊ शकता. तर हे तुम्हाला करणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे तुमची कास्ट व्हॅलिडिटी ही रिजेक्ट होणार नाही. त्याचबरोबर सोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तुमची जी ओरिजिनल कास्ट आहे ती ओरिजिनल कास्ट तुम्हाला सोबत जोडायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे 2 प्रवेश निर्गम जे कंपल्सरी लागतील, एक म्हणजे प्राथमिकचा आणि दुसरा म्हणजे माध्यमिकचा, हे 2 प्रवेश निर्गम तुम्हाला सोबत जोडावेच लागणार आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, बारी येते तुमच्या वडिलाच्या कागदपत्राची. तर तुमच्या वडिलाचा प्रवेश निर्गम, जर तुमचे वडील शिकलेले असतील तर तुम्हाला त्यांचा प्रवेश निर्गम किंवा तुम्ही त्यांची सर्व्हिस बुक या दोन्हीपैकी एक जोडू शकता. जर तुमचे वडील निरक्षर असतील तर तुम्हाला तुमच्या वडिलाचा निरक्षर बॉन्ड येथे जोडावं लागेल, आणि तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमधून त्यांचा बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्मदाखलाही घेऊ शकता, आणि तुमचा स्वतःचा जन्मदाखलाही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजोबाचे डॉक्युमेंट्स लागतील मित्रांनो. आजोबाचे कागदपत्र तुम्हाला तुमच्या आजोबाचे कास्ट, प्रवेश निर्गम किंवा त्यांचे जर मृत्यू झाला असेल तर तुम्ही त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र इथे जोडू शकता, किंवा जर तुमच्याकडे त्यांचा जन्मदाखला असेल तर तुम्ही त्यांचा जन्मदाखला इथे जोडू शकता. हे झाले मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स. यापैकी तुम्हाला एकही डॉक्युमेंट्स कमी चालणार नाही. सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही घेण्याचा आणि मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून तुमची फाईल रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातली नातेवाईकाची कास्ट व्हॅलिडिटी सापडणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्याकडे तुमचे वडील, तुमचे आजोबा, तुमचा चुलता, तुमची आत्या, तुमचा भाऊ, तुमचा चुलत भाऊ, तुमचे चुलत आजोबा, तुमचा चुलत चुलता किंवा इतर भाऊकीचे नातेवाईक यापैकी एक कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमची व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त कोणतीही कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नसल्याबाबतचा एक बॉन्ड तेथे जोडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे भाऊ त्यांचा प्रवेश निर्गम, त्यांची कास्ट इत्यादी तुम्ही सोबत जोडू शकता. ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला एकत्र करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 15 नंबरचा एक ऑनलाईन फॉर्म घ्यावा लागेल. त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तेथून तुम्ही 15 नंबर ए फॉर्म डाउनलोड करू शकता. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला त्यावर कॉलेजची सही लागेल. जर तुम्ही इलेक्शनसाठी काढत असाल तर तुम्हाला इलेक्शन अधिकाऱ्याची सही लागणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला 2 बॉन्ड लागतील, जे की कंपल्सरी आहेत. एक म्हणजे 3 नंबर आणि दुसरा म्हणजे 17 नंबर ए. 3 नंबर एमध्ये तुम्हाला तुमची जे डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल तुम्हाला शपथपत्र लिहून द्यायचे आहे, आणि दुसरा म्हणजे तुम्हाला तुमचे वंशावळसाठी एक बॉन्ड लिहून द्यायचा आहे. ही सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला एक फाईल रेडी करायची आहे, आणि ती फाईल घेऊन तुम्हाला CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुम्ही स्वतःच्या कम्प्युटरवरूनही ऑनलाईन फाईल
भरू शकता आणि पूर्ण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मचे चलन करायचे, जे की चलन 100 आहे ते चलन तुम्हाला भरायचे आहे. विद्यार्थ्यांसाठी 100 चलन आहे आणि इलेक्शनसाठी 500 चलन आहे. ते भरून तुम्हाला तुमचा फॉर्म आणि चलनची पावती डाउनलोड करायची आहे. ते घेऊन मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही SC, OBC, VJNT, EWS, SC, BC या कास्टमध्ये मोडत असाल तर तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला तो अर्ज नेऊन दाखल करायचा आहे. आणि जर तुम्ही ST मध्ये मोडत असाल तर ST मधल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ST मधल्या कॅन्डिडेटसाठी ती वेबसाईट आणि फॉर्म वेगळा आहे. त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत मित्रांनो, आणि त्यांना तो फॉर्म तुमच्या विभागीय स्तरावर नेऊन दाखल करायचा आहे. चला तर मग मित्रांनो आता पूर्ण व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत किंवा इतर व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी जी अडचण येत आहे किंवा तुमची कास्ट जर रिजेक्ट होत आहे किंवा तुमच्या मित्राची कास्ट रिजेक्ट होत आहे तर ती कास्ट रिजेक्ट होऊ नये त्यासाठी काय करावं लागेल हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये पाहणार आहोत. चला मग आजचा व्हिडिओ आपण ऑनलाईन स्टार्ट करूया. आपल्याला गुगल क्रोममध्ये आल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी हा कीवर्ड टाईप करायचा आहे. हा कीवर्ड टाईप केल्यानंतर इंटर, आपल्या कीबोर्डचे इंटर बटन क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी जी 1 नंबरची वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण होम पेजवर आलो आहोत. होम पेजवर आल्यानंतर जर तुमच्याकडे लॉग इन ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. तुमचा ईमेल ID, पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन बटनवर क्लिक करत नसतात तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर या बटनवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या पेजवर आपण आलेलो आहोत. तुम्हाला छोटासा फॉर्म आलेला आहे. त्यानंतर सिच्युएशन सिलेक्शन मिस्टर, त्यानंतर तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमचं आडनाव, नंतर तुमचं जे जेंडर असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID एंटर करायचा आहे. मित्रांनो न चुकता तुमचा ईमेल ID ते एंटर करायचा आहे, कारण तुम्हाला तुमच्या मेलवर व्हेरिफिकेशनसाठी एक मेल येणार आहे. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर पूर्ण टाकून तुम्हाला पूर्ण मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघा तुमच्या मोबाईलवर एक OTP आला असेल, जो 6 आकडे OTP आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा. चला तुमचा मोबाईल तुम्ही ओपन करा आणि तुमच्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP एंटर करा. त्यानंतर व्हेरीफाय OTP सक्सेसफुली व्हेरीफाय, आणि तुम्ही तुमचा पासवर्ड येथे ठेवणार आहात. ठेवूया. पासवर्ड ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चर एंटर करायचा, जे तुम्हाला दिसत आहे बघा साईडला ठेव, जो कॅप्चर आहे तो कॅप्चर आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर बघा सबमिट केल्या. थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन, प्लीज व्हेरीफाय युअर ईमेल. तुमच्या मोबाईलवर एक मेल आलेला आहे, तो मेल तुम्हाला चेक करायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा ईमेल आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा. चला आपण मेलवर येऊन आपला जो व्हेरिफिकेशन आहे तो कशा प्रकारे आहे ते तुम्हाला मी इथे स्क्रीनशॉट दाखवतो. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मेल येईल आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा मेल व्हेरीफाय करायचा आहे. त्याकडे आता लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला कॅप्चर टाकून लॉग इन करायचे आहे. चला आपण लॉग इन करूया. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला 1 नंबरला बघा अशा प्रकारे टर्म अँड कंडिशन आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत आणि ॲग्री करून प्रोसेस करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते विचारत आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कशासाठी पाहिजे. तर आपण एज्युकेशन आणि शिक्षण तुमचे काय चालू आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर तुम्हाला खाली परत एक ऑप्शन दिसेल मित्रांनो. त्यानंतर चला आपण आपले शिक्षण निवडूया. बघा त्यानंतर तुम्हाला तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशन कशामध्ये चालू आहे, BCom, BA, BSc जे काय असेल ते तुम्हाला ते निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर बघा तुमचं BSc ॲग्रीमध्ये आहे की स्टॅटिस्टिकमध्ये ॲग्री, आणि तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे जी तुम्ही सुरुवातीला माहिती भरली होती दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्टवर जे तुमचे नाव आहे ते न चुकता तुम्हाला जशास तसे तुमचे नाव इथे टाकायचे आहे. जी स्पेलिंग तुमच्या कास्टवर आहे ती स्पेलिंग काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायची आहे. तर चला आता नाव टाकणं झालेलं आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो खाली दिसत आहे बघा
आधार कार्ड नंबर, तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर येथे एंटर करायचा आहे. न चुकता तुम्हाला तो तुमचा आधार कार्ड नंबर येथे टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करायची आहे. तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे तुमची जन्मतारीख तुम्हाला इथे घ्यायची आहे. वर्ष, महिना आणि तारीख जी असेल ती तुम्हाला काळजीपूर्वक येथे सिलेक्ट करायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचे बर्थ प्लेस, तुमचा जन्म कोठे झाला आहे, तर तुमचा ज्या गावामध्ये तुमचा ज्या ॲड्रेसवर तुमचा जन्म झाला आहे ते प्लेस तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी, खूप महत्त्वाचा टॅब आहे मित्रांनो. SC, ST, OBC, VJNT, ABC काय जे तुमचं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरी घेतल्यानंतर आता तुम्हाला तुमचे इथे कास्ट निवडायचे आहे. तुमची कास्ट कोणची आहे, जी कास्ट तुमची असेल ती कास्ट तुम्हाला यादीमधून सिलेक्ट करायची आहे. चला आपण आपली कास्ट इथे सिलेक्ट करून नेक्स्ट करूया. बघा, कास्ट घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा कास्टचा नंबर इथे टाकायचा आहे. कास्ट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट कधी काढली ती डेट येथे एंटर करायची आहे. डेट टाकल्यानंतर तुमची जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती कोणत्या डिस्ट्रिक्टमधून काढली आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. चला आपण स्टेप बाय स्टेप करूया. त्यानंतर ज्या डिस्ट्रिक्टमधून कास्ट काढली ती कास्ट, तारीख आणि डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर तुम्हाला कास्ट ती कोणी दिली, कोणत्या डिपार्टमेंटने कास्ट दिली, SDOने दिली, कलेक्टरनं दिली, तहसीलदारानं दिली, मॅजिस्ट्रेटनं दिली, कोणी दिली ते तुम्हाला इथून घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो खाल्यानंतर बघा इथे तुम्ही तुमच्या फाईलला कोणची डॉक्युमेंट जोडली आहेत ती डॉक्युमेंट्स तुम्हाला चेक्स बॉक्सवर क्लिक करून 1 बाय 1 सिलेक्ट करायचे आहेत. जे तुम्ही डॉक्युमेंट्स इथे जोडले आहेत ते तुमची कास्ट असेल, तुमची TC असेल, तुमच्या वडिलाची TC असेल, कास्ट असेल, आजोबाची कास्ट असतील ते घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची मातृभाषा, तुम्हाला तुमची मातृभाषा इथे घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचे रिलिजन घ्यायचे म्हणजे तुमचा धर्म टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवाचे नाव इथे एंटर करायचं आहे. तुमच्या देवाचे नाव काय आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातेवाईकाचे आडनाव इथे टाकायचे आहेत. 5 नातेवाईकाचे नाव तुम्हाला त्यांचे सरनेम, तुमचे मामा, काका, मावशी, आत्या यांचे जे आडनाव असतील ते आडनाव, लास्ट नेम, सरनेम तुम्हाला 5 येथे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर 5 टाकून तुम्हाला सेव्ह कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं. चला आपण टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव जसे असतील स्पेलिंग टाकून तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचे आहे. ओके. त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे एंटर करायचा आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, ॲड्रेस लाईनमध्ये तुम्ही तुमचे गावाचे नाव, तुमचा घराजवळ असलेले मंदिर काही टाकू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमचे नगरचे नाव, गल्ली हे तुम्ही टाकू शकतात, ते टाकू शकता. मी एक्झाम्पलसाठी काहीतरी टाकत आहे. तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे टाकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची कंट्री घ्यायची आहे म्हणजेच तुमचा देश इंडिया, त्यानंतर तुमचे राज्य म्हणजे तुमचा स्टेट, त्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे. आणि पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही या ॲड्रेसवर कधीपासून राहता ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. आणि त्यानंतर जर तुमचा परमनंट ॲड्रेस एकच असेल तर यस, आणि जर तुमचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्हाला तो खाली टाकायचा नसता. यस ठेवून सेव्ह अँड कंटिन्यू करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे शैक्षणिक पुरावे इथे ॲड करायचे. प्रायमरी एज्युकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचे नाव इथे टाकायचे आहे. म्हणजेच तुम्ही 1ली ते 7वीपर्यंत कुठे होता तो प्रवेश निर्गम तुम्हाला घेऊन त्या प्रवेश निर्गमवर जे शाळेचे नाव आहे ते शाळेचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर तुम्ही त्या शाळेमध्ये कधीपासून ॲडमिशन घेतलं होतं ती ॲडमिशन वर्ष इथे घ्यायचं आहे. आणि कधी TC काढली म्हणजेच तुम्ही कधी सोडलं ती तारीख इथे टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी, तुमची कास्ट जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे. त्यानंतर तुमची जी ॲक्च्युली म्हणजेच तुमची कास्ट जी आहे, तुमची जात जी आहे ती जात तुम्हाला यादीमधून सिलेक्ट करायची आहे. आणि त्यानंतर तुमची जात घेतल्यानंतर तुम्ही प्रोसेस किंवा कंप्लीट आणि ॲड बटनवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सर्व प्रायमरी, सेकंडरी, कॉलेज ते तुमचे आहेत ते सर्वच्या सर्व तुम्हाला इथे 1 बाय 1 एकानंतर एक तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. चला तर तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला सर्वच्या सर्व कशा प्रकारे ॲड करायचे हे दाखवतो. तुम्ही स्लो करूनही व्हिडिओ पाहू शकता.
ॲड त्यानंतर परत तीच प्रोसेस. तर तुम्हाला याच प्रकारे तुमचे प्रायमरी, माध्यमिक म्हणजे सेकंडरी, कॉलेज आणि रनिंग ही सर्व माहिती ॲड करायची आहे आणि ॲड बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे सेव्ह अँड कंटिन्यू पूर्ण आपला ॲड झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ओके बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाची माहिती येथे ॲड करायची आहे मित्रांनो. तुमच्या वडिलाचे नाव, तुमच्या आजोबाचे नाव, त्यांचे आडनाव आणि त्यानंतर परत तुमच्या आजोबाचे नाव आणि आजोबाच्या वडिलाचे नाव आणि त्यांचे आडनाव येथे तुम्हाला एंटर करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचे वडील आणि आजोबा यांचे नाव झाल्यानंतर तुम्हाला त्यांचा ॲड्रेस येथे एंटर करायचा आहे. जो ॲड्रेस तुम्ही तुमचा टाकला होता तोच तुम्हाला तुमच्या वडिलाचा ॲड्रेस येथे टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, गावाचे नाव, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर स्टेट नंतर तुमचे परत एकदा डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका टाकल्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर तुमचे वडील काय करतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. चला तर ते आपण पाहूयात. सर्व्हिस असेल तर सर्व्हिस, बिझनेस असेल तर बिझनेस आणि जर शेतकरी असाल तर अदरमध्ये जाऊन तुम्हाला ॲग्री, फार्मर हे करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाच्या व्यवसायाचा पत्ता इथे टाकायचा आहे. शेत म्हणजेच फार्मर आणि तुम्हाला तुमच्या वडिलाचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि तुमच्या कुटुंबाचे जे उत्पन्नाचे साधन आहे ते काय आहे तर ते तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये टाकायचे आहे. तर त्यामध्ये तुम्ही शेती किंवा तुमचं जे साधन असेल ते तुम्ही इथे टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करायचे आहे. आणि नंतर खाली बघा तुमचे वडील जर शिकलेले असतील तर तुम्हाला येस करायचे आहे, नसता तुम्हाला नोवर ठेवूनच सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहे. तर चला आपण येसवर करून आपल्या वडिलाची शैक्षणिक माहिती कशा प्रकारे ॲड करायची, ज्या प्रकारे तुम्ही तुमची माहिती ॲड केली होती त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या वडिलाची शैक्षणिक माहिती इथे ॲड करायची आहे. शाळेचे नाव, तुम्ही शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेली तारीख, शाळा सोडलेली तारीख आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी घेतल्यानंतर तुमची जात तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप मित्रांनो घ्यायची आहे. चला जातनंतर तुम्ही तिथं सबकास्टसुद्धा घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालते. त्यानंतर कंप्लीट या बटनवर क्लिक करून तुम्हाला ॲडवर क्लिक करायचे आहे. बघा खाली आणि तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करून ही जी माहिती आहे मित्रांनो ती सेव्ह करायची आहे. तर चला आपण आता सेव्ह, कंटिन्यू अँड ओके करूया. या 3 गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेस करायच्या आहेत. त्यानंतर स्टेट मायग्रेशन, जर तुम्ही इतर स्टेटमध्ये मायग्रेट झाला असाल म्हणजेच तुम्ही स्थलांतरित असाल तर तुम्हाला स्थलांतराची माहिती भरावं लागेल, नसता तुम्हाला सेव्ह, कंटिन्यू आणि ओके. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणाची व्हॅलिडिटी आहे का असेल तर येस बटनवर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती येथे भरू शकता, नसता तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू असेल तर तुम्हाला येस आणि तुमची ज्यांची व्हॅलिडिटी आहे त्या व्हॅलिडिटीवर असलेले नाव तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. चला आपण त्यांची माहिती, आपल्याकडे व्हॅलिडिटी असल्यामुळे आपण व्हॅलिडिटीची माहिती येथे एंटर करूया. कास्ट व्हॅलिडिटी ज्यांच्या नावावर आहे त्यांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. पहिल्या बॉक्समध्ये नाव, त्यानंतर चला आपण नाव त्यांचं एंटर केलं आहे. नाव एंटर केल्यानंतर तुमची जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती कोणाची आहे, बहीण, भाऊ, त्यांचे नाते आहेत ते तुम्हाला ते घ्यायचे आहे जे असेल ते. त्यानंतर तुमची व्हॅलिडिटी जी आहे मित्राची, नातेवाईकाची कुठून काढली आहे म्हणजे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट येथे घ्यायचा आहे. त्यानंतर ती व्हॅलिडिटी कशासाठी काढली होती, शिक्षणासाठी, कधी काढली होती आणि तुम्हाला खाली येऊन सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे. मित्रांनो जर तुम्ही कदाचित कधी भरली आणि रिजेक्ट झाली असाल तर तुम्ही येस करून त्याची माहिती भरू शकता किंवा जर तुम्ही कधी भविष्यामध्ये अप्लाय केला असाल तर तुम्ही ते सुद्धा इथे भरू शकता, नसता तुम्हाला सेव्ह ओके करून कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स इथे जे दाखवत आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला मित्रांनो अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला ती सर्व डॉक्युमेंट्स अगोदर स्कॅन करावं लागतील. तर चला मित्रांनो आपण आपले डॉक्युमेंट्स आता 1 बाय 1 स्कॅन करूया. अगोदर आपण आपला फोटो, आपली साईन आणि आपल्या वडिलाची साईन स्कॅन करूया. पेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्कॅन बटनवर क्लिक करायचे आहे. तर स्कॅनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो क्रॉप करावा लागेल. चला आपण सिलेक्ट करूया. क्रॉप करण्यासाठी सिलेक्ट क्रॉप आणि क्रॉप या बटनवर क्लिक करून साईज घेऊया 213 213. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल तुम्हाला 213 213 ठेवून
सेव्ह करायचा आहे. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ज्या नावाने तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी टाकत आहात त्या नावाने तुम्हाला एक नवीन फोल्डर डेस्कटॉपवर सेव्ह करावं लागेल आणि त्यामध्ये ते फोल्डर ओपन करून त्यामध्ये तुम्हाला फोटो हा सेव्ह करायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला तुमची साईनसुद्धा इथे सेव्ह करायचं. चला तर आपली साईन आपण सेव्ह करूया. तर आपल्या साईन आपल्याला परत एकदा सिलेक्ट, क्रॉप आणि साईजमध्ये तुम्हाला 256 टाकायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर परत एकदा सेव्ह, यस म्हणजे साईन. त्यानंतर चला परत एकदा तर आपल्या वडिलाची साईन आपण इथे सेव्ह करूया. सिलेक्ट, क्रॉप आणि साईज आणि SF म्हणजे साईन. फास्ट प्रकारे तुम्हाला तुमचे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स मित्रांनो जेवढे तुमच्याकडे आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे स्कॅन करायचे आहेत. मित्रांनो अगोदर तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आहेत. तुमची कास्ट, तुमचा 3 नंबरचा बॉन्ड, 17 नंबरचा बॉन्ड आणि 15 नंबर जे कॉलेजचा फॉर्म आहे. हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला अगोदर स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि सेव्ह करायचे आहेत. चला आता आपण 4 डॉक्युमेंट्स स्कॅन केले आहेत. ते केलेले डॉक्युमेंट्स आपण अपलोड कशा प्रकारे करायचे ते बघूया. बघा कास्ट ॲप्लिकंट, चूज फाईल नंतर आपण आपले फोल्डर इथे घेऊया. त्या फोल्डरमध्ये आल्यानंतर कास्टवर क्लिक करायचं. बघा कास्ट सर्टिफिकेट इथे दिसत आहे बघा कास्ट. त्यानंतर आपण ओपन या बटनवर क्लिक करूया. बघा प्रोसेसिंगला पडला आहे. अशा प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो आता आपण आपले डॉक्युमेंट्स पूर्णच्या पूर्ण स्कॅन करूया. चला 1 बाय 1 आपण थोडा व्हिडिओ हा फास्ट फॉरवर्ड करूया कारण स्कॅनिंगसाठी खूप वेळ लागतो. तर तो वेळ आपण वाचूया. तुम्ही व्हिडिओ हा स्लो करून स्कॅनिंग कशा प्रकारे करायची यावरही आपण व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन व्हिडिओ पाहून स्कॅनिंग कशा प्रकारे करायची हे सुद्धा पाहू शकता. तर चला स्कॅन झाल्यानंतर आता आपण आपले डॉक्युमेंट्स येथे अपलोड करूया. 1 नंबरला तुम्हाला तुमचा फॉर्म नंबर 17, त्यानंतर फॉर्म नंबर 13 जे बॉन्ड आहेत ते इथे तुम्हाला 2 अपलोड करायचे आहेत आणि रिनेम फॉर्म नंबर 3 ज्या प्रकारे तुमच्या आहेत त्याच तुम्हाला नावाने सेव्ह करायचे आहेत. ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर परत एकदा फॉर्म नंबर 15A कॉलेजचं कवरिंग लेटरसोबत तुम्हाला हे अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चला आपण आता आपला फोटो अपलोड करूया. फोटो ओपन. त्यानंतर चला आता आपण साईन अपलोड करूया. ॲप्लिकंट चूज फाईल आपली साईन इथं ओपन करूया. वडिलाची ॲप्लिकंट साईन, फादर चूज साईन आणि आपली साईन आपण येथे ओपन करूया. याच प्रकारे आपल्याला आता आपल्यावरचे जे 5 डॉक्युमेंट्स आहेत यापैकी आपल्याकडे जे असतील ते आपण इथून चॉईस त्या जे चेक्स बॉक्स आहे त्या चेक्स बॉक्सवर क्लिक करून आपण येथे अपलोड करूया. चला 1 बाय 1 डॉक्युमेंट्स आपण आता जे स्कॅन केले ते आपण अपलोड करूया. 1 नंबरला तुम्हाला तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच तुम्हाला तुमचा जन्म दाखला तुम्हाला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचे प्रवेश निर्गम प्राथमिक, माध्यमिक, TC जे असेल ते पण तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि ते आता आपण येथे चूज फाईल, त्यानंतर अपलोड, ओपन, त्यानंतर तुमचे जे वडिलाची TC कास्ट असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. ती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नसता तुम्हाला तिथे बॉन्ड अपलोड करावं लागेल. त्यानंतर डेथ सर्टिफिकेट वडील, चुलता, आत्या, आजोबा यांचे जे मृत्यू प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागतील. त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जे इतर डॉक्युमेंट्स आहेत तुमची व्हॅलिडिटी असेल, तुमच्या भावाची कास्ट असेल, तुमच्या नातेवाईकाचे कोणाचे कास्ट असेल, तुमचे आधार कार्ड असेल, तुमची नॅशनॅलिटी असेल, तुमचा रहिवासी असेल, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला एकत्र स्कॅन करून येथे अपलोड करायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे आपण आपले डॉक्युमेंट्स इथे स्कॅन केले आहेत. तर चला आपण आपले 1 बाय 1 एकानंतर एक जेवढे आपल्याकडे इतर डॉक्युमेंट्स आहेत आपले आधार कार्ड, नातेवाईकाची कास्ट, त्यांची TC, भावाचे डॉक्युमेंट्स, रहिवासी, मतदान कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, फोटो किंवा आपले इतर निरक्षर प्रमाणपत्र ही सर्वच्या सर्व कागदपत्र आपण येथे अपलोड करूया. चला ते अपलोड करण्यासाठी आपण थोडासा व्हिडिओ हा फास्ट आणि फॉरवर्ड करूया. बघा अशा प्रकारे आपण सर्व डॉक्युमेंट्स हे स्कॅन केलेले आहेत ते आता सेव्ह करूया आणि सेव्ह केल्यानंतर इथे अपलोड करूया. चला चूज फाईल आणि आपल्याला म्हणजे अदर डॉक्युमेंट स्कॅन केले होते ते इथे अपलोड करायचे आहेत.
फाईलवर क्लिक करून ओपन या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आपले सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स येथे अपलोड केले आहेत. एकदा आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स सर्वच्या सर्व चेक करून घ्या आणि सेव्ह कंटिन्यू बटनवर क्लिक करा आणि ओके करा. अशा प्रकारे मित्रांनो आपला फॉर्म आपण पूर्णपणे भरला आहे व आपली जी डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, ते आपण येथे अपलोड केलेले आहेत. चला आता आपण ओके करून आपला फॉर्म आपण येथे ओपन करूया. पूर्ण भरलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एक विंडोज ओपन झालेली आहे. या विंडोमध्ये आपल्याला जी आपण भरलेली माहिती आहे ती पूर्ण माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि माहिती चेक केल्यानंतर खाली ड्रॅग करत खाली यायचं आहे. येथे आल्यानंतर आपल्याला खाली बघा ते दाखवत आहे कॅप्चर ॲक्सेप्ट. चेकबॉक्सवर ॲक्सेप्ट करून जे कॅप्चर दिसत आहे ते कॅप्चर आपल्याला इथे टाकायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या बटनवर क्लिक करून तुमची जी 100 रुपयाची फीस आहे ती करायची आहे. त्यानंतर तुम्ही येथे कार्ड, नेट बँकिंग, चेकआउट, UPI तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही पेमेंट करू शकता. आपण UPIने पेमेंट करूया. इथे तुम्हाला तुमचा UPI ID टाकायचा आहे. UPI ID टाकल्यानंतर मेक पेमेंट या बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या फॉर्मचे पेमेंट करायचे आहे. मेक पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आले असेल तिथे तुम्हाला जाऊन पेमेंट करायचे आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपलं पेमेंट कंप्लीट झालेलं आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा वाटला याविषयी मंडळाकडून एक रिप्लाय मागितला जातो. बघा तुम्हाला फॉर्मची वेबसाईट आहे ती वेबसाईट कशा प्रकारे वाटली तर तुम्हाला ज्या प्रकारे वाटली त्या प्रकारे करून असे तुम्ही रिमार्क टाकून सबमिट करा. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आता आपल्याला डाउनलोडमध्ये 2 बटन दिसत आहेत, पावती आणि फॉर्म. ते दोन्ही आपल्याला डाउनलोड करून आपल्याकडे त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. चला आपण डाउनलोड या बटनवर क्लिक करूया. हे बघा या प्रकारे त्याची पावती आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला फॉर्म घ्यायचा आहे आणि प्रिंट या बटनवर क्लिक करून आपल्याकडे फॉर्म आणि पावती या दोन्हीचीही प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. बघा या प्रकारे फॉर्म, प्रिंट आपल्याला पावती आणि फॉर्म या दोन्हीही प्रिंटआउट आपण आपल्याकडे काढलेले आहेत. मित्रांनो प्रिंटआउट काढल्यानंतर या प्रिंटआउट घेऊन तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे समाज कल्याणला तुमची फाईल नेऊन दाखल करायची आहे.